गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणारा गंखेरा ते पोरगाव, पोरगाव ते सिलेगाव या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन 1 वर्ष आधी म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये करण्यात आले होते। मात्र वर्ष लोटून सुद्धा कंत्राटदाराने रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी रस्त्यावर बसून ठेकेदाराविरुद्ध आणि प्रधानमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन केले। गोंदिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे तिरोडा विधानसभा क्षेत्रातील एकमेव आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोरेगाव तालुक्यातील गंखेरा ते पुरगाव असा 6 किलोमीटरचा सिमेंट रस्ता तयार करण्यात येत असून या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते। कंत्राटदाराने काही ठिकाणी कामाची सुरुवात सुद्धा केली, मात्र वर्ष लोटूनही काम पूर्ण न झाल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी याची तक्रार आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्याकडे केली। त्यानंतर अध्यक्ष आणि आमदार महोदयांनी स्वतः आज रस्त्यावर बसून आंदोलन केले, तर आंदोलन स्थळी आलेल्या अधिकाऱ्यांना देखील जिल्हा परिषद अध्यक्षांनी लोकांसमोर खाली बसविले। तर येत्या 30 ऑक्टोबर पर्यंत रस्ता पूर्ण करून देऊ असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने हा आंदोलन मागे घेण्यात आला। तर उद्यापासून काम सुरू न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा गावकऱ्यांनी आणि आमदार महोदयांनी अधिकाऱ्यांना दिला आहे। तर गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण न झाल्याने अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे लोकप्रतिनिधींना रस्त्यावर बसण्याची वेळ आलेली आहे। तर दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी आमदार महोदयांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे। ये सिलेगांव से गनखेरा तथा बुरगांव रास्ता, ये 2 रास्ते इस क्षेत्र में माननीय हमारे आमदार इनके प्रयत्नों से पास हुए। उसकी टेंडर प्रोसेस हो गई और 1 साल पहले टेंडर हुआ। उसके बाद उसका सम्माननीय आमदार साहब और मैंने दोनों ने मिलकर और सभी यहाँ के ग्रामीण भाग के सभी लोग थे और सबने मिलकर इसका भूमि पूजन किया। आज भूमि पूजन होने के बाद ठेकेदार ने इसका काम चालू किया और 1 साल हो गया है और रास्ता बना नहीं। आज इस पूरे क्षेत्र के, मतलब एक गांव के नहीं, पूरे क्षेत्र के लोग जो है बहुत परेशान हैं। आज उनकी गाड़ी जा नहीं सकती, बच्चों को स्कूल जाने में समस्या है और जनता इसका जो आरोप है वो किसी को ये बात समझती नहीं या उनको वो बात का ज्ञान नहीं है, तो वो उसका आरोप जो है वो आमदार साहब पर और जिला परिषद के अध्यक्ष मेरे पर इसका आरोप लगाते हैं। आज सभी जनता को ये मालूम होना चाहिए कि इन ठेकेदारों के और अधिकारियों के निष्काळजी पूर्व काम के कारण और इनके अलगर्जी के कारण आज हमको ये बात भुगतनी पड़ रही है, सामान्य जनता को भुगतना पड़ रहा है। जब तक संबंधित अधिकारी इसका हमको लिखित में जवाब नहीं देते कि कब तक काम चालू होगा और कब तक पूरा होगा, तब तक हम यहाँ से उठने वाले नहीं हैं। आज हम सम्माननीय हमारे आमदार साहब के माध्यम से सरकार से अनुरोध करते हैं कि यहाँ के जेई, यहाँ के डिप्टी, इन पे कार्रवाई होनी चाहिए और जब तक उस ठेकेदार पे कार्रवाई नहीं होती तब तक हम सबको चैन नहीं मिलेगा। सम्माननीय हमारे आमदार साहब ने हमको वादा किया है कि हम यहाँ पे इन जनता के बीच में ही आज से हफ्ते भर के बाद 8 दिन के बाद फिर से हम बैठेंगे और अगर इनने काम की प्रोग्रेस नहीं की तो उसका भुगतान इनको भुगतना पड़ेगा और जो तकलीफ जनता को हुई वो तकलीफ भी इनको होगी। मुख्यमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत खाडीपार ते बोरगाव रस्ता आणि सिलेगाव ते गनखेरा रस्ता दोन्ही रस्ते मंजूर करण्यात आले। ऑक्टोबर 2023ला ह्यांच्या वर्क ऑर्डर मिळालं। जानेवारीमध्ये आम्ही त्याचं भूमिपूजन केलं, पण ज्या कंत्राटदाराला काम गेलं त्यांनी काम सुरूच केलं नाही। काही दिवस काम सुरू केलं आणि फक्त 3.5 किलोमीटर जो रस्ता जवळजवळ 16 किलोमीटर आहे, दोन्ही रस्ते मिळून 3.5 किलोमीटर WBM केलं आणि CD वर्कचे जे काम होतं ते केलं आहे। पूर्ण रस्ता त्यांनी 16 किलोमीटर खोदून ठेवला आहे आणि त्यामुळे लोकांना एवढा त्रास होतो ज्याच्या त्रासाबद्दल आपण बोलू शकत नाही आणि लोकांच्या मनात आमच्या प्रति आक्रोश निर्माण झाला की आमदारामुळे हे काम होऊ शकलं नाही। आम्ही वारंवार डिपार्टमेंटच्या बैठकी घेतल्या, ठेकेदाराच्या बैठकी घेतल्या, त्यांना सांगितलं की लवकर करा, लवकर काम सुरू करा, पण ते ठेकेदारांनी डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही। आम्ही ह्याची तक्रार बांधकाम मंत्री महोदय यांच्याकडे केली, त्याचबरोबर गिरीश महाजन साहेबांकडे केली आणि त्यांच्या सीला सुद्धा केली, पण त्यांच्यावर ह्या प्रकारची कारवाई झाली नाही। पण त्याची सूचना त्यांनी दिली की लवकर काम सुरू करण्यात यावा। आज
सर्व गावकऱ्याचे लोक गावातील लोक ह्या परिसरातील इथं जमा झाले आणि मी सुद्धा ह्या उपोषणाला बसलो की जोपर्यंत तुम्ही एक टाईम बाउंडेड प्रोग्राम लिहून देत नाही की एका महिन्यामध्ये आम्ही एवढं काम करू तेव्हापर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे. आज कार्यकारी अभियंता इथं आले, माझी साहेबांशी बोलणी झाली, AC मॅडम आहे त्यांच्याशी बोलणी झाली. त्यांना सांगितलं की ऑक्टोबर 30पर्यंत हा काम पूर्ण झाला पाहिजे. तो त्याचबरोबर ज्यामुळे ज्यांची जो काय ज्युनियर इंजिनियर असो, डेप्टी इंजिनियर असो, यांची 100% जबाबदारी असते की त्यांनी काम करून घ्यायला पाहिजे. त्यांनी काम करून घेतलं नाही, त्यांच्यावर सुद्धा विभागाच्या माध्यमातून कारवाई करा. ठेकेदारालाही उशीर होत असेल त्याच्यावर कारवाई करा आणि तातडीनं 2 महिन्याच्या आतमध्ये हा रस्ता पूर्ण करा. आम्ही आज त्यांना अल्टिमेटम दिला आहे की आज आम्ही इथं बसलो आहोत, प्रेमानं बसलो आहोत. हा उद्यापासून जर काम सुरू झालं नाही आणि तुमची प्रोग्रेस दिसली नाही तर पुढल्या शुक्रवारीसुद्धा या गावकरी लोकांसोबत आम्ही जे लोक ह्या रस्त्यावरून जातात या सर्वांसोबत पुढच्या शुक्रवारपासून उपोषणाला आणखी बसणार आहोत. ह्या रस्त्याचं वर्क ऑर्डर जे आहे ते ऑगस्ट 2023मध्ये झालेलं आहे. मेनवाईल हा रस्ता MDR डिक्लेअर झाला होता. म्हणजे जेव्हा वर्क ऑर्डर झाली तेव्हा पण पावसाळा होता आणि मेनवाईल हा MDR डिक्लेअर झाला. MDRवर जनरली आम्ही काम करत नाही. आमदार साहेबांनी MDRला डिग्रेडेशनचं प्रपोजल फॉरवर्ड केलं. त्यानंतर मग कामाला पुन्हा सुरुवात झाली, परंतु काम पाहिजे त्या स्पीडने चालू होऊ शकलेलं नाही. परंतु आता आमदार साहेब बसलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही चूक कुणाची, कारण आमदार उपोषणाला बसतो, कंत्राटदाराचीच चूक आहे. नाही, कंत्राटदाराची चूक आहे आणि आम्ही स्पीड वाढवण्यासाठी ऑलरेडी प्रयत्न करत आहे. ज्यावेळी कंत्राटदाराला हा कंत्राट देतो त्यावेळेस त्यांचा बॅकग्राऊंड तपासला जात नाही का? आहे ना, बॅकग्राऊंड तपासूनच काम दिले जातं. कधीपर्यंत पूर्ण होईल काय? आम्ही ऑक्टोबर 2024पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. कंत्राटदाराचं नाव काय आणि काय कारवाई करणार आहात? कंत्राटदाराचं SM शर्मा आहे. समजा जर त्यांनी काम कंप्लीट नाही केलं तर आम्ही त्याच्याविरुद्ध ॲग्रीमेंटनुसार जी काही कारवाई होईल ती करणार आहे.